पहिला जो हे आहे, पहिला जाहीरनामा असा आहे की तो सामाजिक न्यायाच्या आधारावरती आधारित आहे. प्रत्येक वंचित कुटुंबाला या ठिकाणी न्याय देण्याची भूमिका या आमच्या जाहीरनाम्याने आम्ही दिलेली आहे. त्यामध्ये शेतकरी असतील, त्यामुळे शिक्षक असतील, त्यामुळे विद्यार्थी असतील, त्यामुळे कर्मचारी असतील, कष्टकरी असतील, शेतकरी असतील, या सगळ्यांना न्याय देणारा हा आमचा जाहीरनामा आहे. आणि कुठल्याही परिस्थितीत ओबीसीच्या आरक्षणाचे जे आहे ते संरक्षण करण्याची हमी सुद्धा जी आहे आम्ही आमच्या या जाहीरनाम्यात दिलेली आहे. जात न्याय जनगणनेचा मुद्दा जो आहे तो आम्ही एक नंबर आम्ही घेतलेला आहे की तो जो मुद्दा जो आहे तो हे सरकार गेल्या अनेक वर्षापासून टाळाटाळ करत आहे. म्हणून जात न्याय जनगणनेवर आम्ही प्राधान्य दिलेलं आहे. आणि अशा प्रकारे या सगळ्या वर्गाचं जे आहे, कारण आज शिक्षणाला बजेट नाहीये. आम्ही जीडीपीच्या 6% बजेट जे आहे ते करण्याची आम्ही मागणी या जाहीरनाम्यामध्ये केलेली आहे. त्याचप्रमाणे उद्योगधंद्यांना जे आहे, शेळीपालन, कुक्कुटपालन असेल, भटक्या मुक्तांच्या पालामध्ये राहणारी भूमिहीन असणारी कुटुंब आहेत, ज्यांना घर नाही, बेघर असले कुटुंब आहेत, प्रत्येक कुटुंबाला त्या ठिकाणी घर दिलं जाईल. भूमिहीन सुद्धा जो आहे तो जमीन देण्याचा कार्यक्रम जो आहे तो आम्ही कार्यक्रम या महाराष्ट्रामध्ये आम्ही राबवण्याशिवाय आम्ही राहणार नाही. अशा प्रकारे सगळ्या वर्गाला जो न्याय देणारा, महिला वर्गाला सुद्धा आम्ही या ठिकाणी त्यांचाही सुद्धा महिला सबलीकरणचा आम्ही या ठिकाणी हे घेतलेला आहे. शेतकऱ्यांसाठी एमएसपीचा जो आहे, एमएसपीचा कायदा जो आहे तो त्या ठिकाणी केला. शेतकऱ्यांची नुसती कर्जमाफी नाही, कर्जमुक्ती सुद्धा करण्याचा जो आहे तो कार्यक्रम आम्ही राबवणार आहे. एकही शेतकरी कर्जबाजारी असल्या कामा नये. ही आमची विचारधारा आहे की आमचा पक्ष हा नवीन आहे आणि ही गरिबांच्या समाजाच्या कार्यकर्त्यांची ही पार्टी आहे. त्यामुळे आमची धनपेटी रिकामी आहे, परंतु आमची मतपेटी जी आहे ती तुम्हाला भरलेली असते. कारण 60% ओबीसी आहे आणि ज्या ओबीसीवरती आता गेल्या ह्या महाराष्ट्र शासनाच्या काळामध्ये जो काही अन्याय अत्याचार झाले आहेत त्यामुळे ओबीसी हा पेटलेला आहे. आणि त्यामुळं यावेळी मात्र ओबीसीचे आणि भटक्यामुक्त जे आहे ते आणि मागासवर्गीय मिळून आम्ही एकत्रितपणे ज्यावेळी आरक्षणवाद्यांना मतदान दिले गेलं पाहिजे ही भूमिका आंबेडकर साहेबांनी सुद्धा मांडली आहे, आम्ही सुद्धा मान्य केलेली आहे. आणि त्या भूमिकेवरती आम्ही ठाम आहोत. आणि म्हणून आमचे उमेदवार जे आहेत जरी गरीब असतील, कारण तरी ते मोठे कार्यकर्ते नसतील, माजी आमदार नसतील, माजी खासदार नसतील, पण चळवळीतले आमचे कार्यकर्ते नेते मंडळी आहेत ते त्या ठिकाणी निकराची लढाई त्या ठिकाणी देतील. आणि ओबीसी बांधव जे आहेत ते आमच्या उमेदवारांना नक्कीच त्या ठिकाणी निवडून आणल्याशिवाय राहणार नाही. तर आज प्रकाश अण्णा शेंडगे असतील, डी.पी. मुंडे साहेब असतील, भावकर साहेब, डी.डी. तांडेल साहेब, गोरे साहेब यांचा कसा आभार व्यक्त करू हेच मला कळेना. कारण आज आमचे ओबीसीचे नेते, आदरणीय सन्माननीय ओबीसी बहुजन पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय प्रकाश अण्णा शेंडगे साहेबांनी जो ओबीसीना निवडणुकीत उभा करून त्यांना निवडून आणण्याची जी फॅक्टरी काढलेली आहे त्याबद्दल माझ्यासारखं सर्वसामान्य कुटुंबातील एक मेंढपाळाच्या मुलाला आज ठाण्यासारखे, जिथे एकनाथ शिंदे साहेबांचा भाले किल्ला आहे आणि राजन विचारेसारखा हॅट्रिक करणारा उमेदवार आहे, त्यांच्या समोर मला प्रकाश अण्णांनी उभा करून जे विश्वास दाखवलाय त्या विश्वासाला मी सार्थ ठरवून समस्त ठाणे लोकसभेतील ओबीसी बांधवांच्या वतीने मी 100% निवडून येणार आहे. कारण माझा समाज माझा निवडणूक पूर्ण हातात घेतलेला आहे आणि समाज सर्व माझ्या पाठीशी आहे. समस्त माथाडी कामगार असतील, ठाणे लोकसभेतील मुस्लिम बांधव असतील, धनगर समाज असतील, ऑदर सर्व ओबीसी माझ्या पाठीशी आहे. मी 100% विजयश्री खेचून आणणार ठाणे लोकसभेत.